ओके, चलो वेलकम टू द स्वराज अकॅडमी. आपण कालच्या लेक्चरला काय बघितलं बच्चा बारडी? काय बघितलं आपण? सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. हा सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड कशाने दाखवला होता आपण? एन. कशाने दाखवला होता? एन. आणि नंबर ऑफ कार्बन कशाने दाखवले होते आपण? नंबर ऑफ कार्बन कशाने दाखवले होते? अल्क. अल्क नंबर ऑफ कार्बनला आपण काय म्हणलं होतं? अल्क. मग अशा रीतीने आपण अल्क प्लस एन, अल्क प्लस एन काय तयार केलं तरी आपण? अल्केन. अल्केन किती बघितले होते आपण? 10. मेप MEP मिथेन, इथेन, प्रोपेन. BPH ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. आणि होंडा हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. बरोबर आहे का रे? आणि मेप BPH होंडा काय सेंटेन्स तयार झालं त्याचं? मेप BPH होंडा. M फॉर मिथेन, E फॉर इथेन, P फॉर प्रोपेन, B फॉर ब्युटेन. किती कार्बन आहेत ब्युटेन मध्ये? 4. किती कार्बन आहेत ब्युटेन मध्ये? 4. पेंटेनला 5C, हेक्सेनला 6C, हेप्टेनला 7C, ऑक्टेनला 8C, नोनेनला 9C आणि डिकेनला 10C. मेप BPH होंडा. वाक्य काय तयार झालं? मेप नंतर BPH आणि होंडा. बरोबर आहे का? आणि कशावर ओळखायचं? मिथेन. एक कार्बन आला की त्याचं नाव काय होणार? मिथेन. बरोबर का? त्याच्यानंतर पुढं एक कार्बन नंतर 2 कार्बन आले की इथेन, 3 कार्बन आले की प्रोपेन, 4 कार्बन आले की ब्युटेन, 5 कार्बन आले की पेंटेन, 6 कार्बन आले की हेक्सेन, 7 कार्बन आले की येस, 8 कार्बन आले तर 9 आले तर आणि 10 आले तर डिकेन. संपला विषय. म्हणजे नावं तर तुम्हाला कळले आता. हे सगळे अल्केन आहेत आपले. काय ते सगळे? अल्केन. आता ह्या सगळ्यांच्या नावाच्या शेवटी एन आहे. नावाच्या शेवटी काय आहे? एन. पहा की मिथ एन. बरोबर ना? मिथ एन. आता मिथेन इकडे बघा, मिथ एन. बरोबर आहे का? नावाच्या शेवटी काय रे बाळांनो सांगा? एन. एन म्हणजे कुठला बॉन्ड आहे? सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. आणि मिथ, मिथ हा काय आहे रे? एका कार्बनचा अल्क आहे ना. मिथ काय? एका कार्बनच्या अल्कला आपण काय म्हणतो? मिथेन. बरोबर का? म्हणजे हा काय? 1C. बरोबर का? म्हणजे कार्बन किती आहेत? 1. ज्याच्यामध्ये काय आहे? सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. बघा कार्बन 1 आहे. कार्बन 1 म्हणजे वडील म्हणलं होतं आपण कार्बनला. काय म्हणलं होतं? वडील. आणि एका वडिलांच्या किती मुले आहेत? 4. मग कार्बन बघा, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. झालं का 4 मुली? बरोबर का? कार्बन 1 आणि हायड्रोजन 4. सिंगल बॉन्ड आहेत ना चारीचे 4 हायड्रोजन. म्हणजे ह्याचा किती कार्बन आहेत? 1. हायड्रोजन किती आहेत? 4. नाव काय झालं? मिथ एन. काय नाव झालं? मिथ एन. ह्याला म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ह्याला म्हणायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि इकडे बघा कार्बन, हायड्रोजन, 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 हायड्रोजन. 4 हायड्रोजन काढले आपण. आणि ह्याच्यामध्ये बघा हा डॉट वाला कार्बनचा इलेक्ट्रॉन, क्रॉस वाला हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, डॉट वाला कार्बनचा इलेक्ट्रॉन, क्रॉस वाला हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, डॉट वाला कार्बनचा इलेक्ट्रॉन, क्रॉस वाला हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, डॉट वाला कार्बनचा इलेक्ट्रॉन, क्रॉस वाला हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. ह्याला काय म्हणलं आपण? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. काय म्हणलं आपण? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आलं का लक्षात तुमच्या? येस ऑर नो? सोपं होतं का नाही? अवघड काहीच नाहीये. आता एका वडिलांना 4 मुली काढल्या आपण. आता मला सांगा इथं काय कंप्लीट झालंय बघा बरं नीट. इकडे बघा कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 4. आणि हायड्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच. बरोबर का? हायड्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? एकच. लक्षात आलं का तुमच्या? येस. लुक ॲट दिस. आता मला सांगा मिथेन झाला एका कार्बनचा आहे की नाही. आता जर आपण दुसरं काय उदाहरण घ्यायचं म्हटलं तर काय आहे दुसरं? इथेन. काय दुसरा? इथेन. नीट बघा, नीट नीट लक्ष द्या. इथेन. आता इथेन मध्ये शेवटचा एन. एन म्हणजे कोण? सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे सिंगलच बॉन्ड आला पाहिजे तुमचा. कोव्हॅलंट. कोव्हॅलंट का? तर हे इलेक्ट्रॉन हायड्रोजननं त्याचा एक इलेक्ट्रॉन शेअर केला कार्बनला आणि कार्बनने त्याचा एक इलेक्ट्रॉन शेअर केला कोणाला? हायड्रोजनला. म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय झालं इथं? शेअरिंग. काय झालं इलेक्ट्रॉनचं? लुक ॲट दिस. इथेन. इथ हा इथ काय? 2 कार्बनचा अल्कला आपण काय म्हणतो? इथ. हे लय महत्वाचं आहे. हे शिकला ना पोरांनो तर कायच अवघड नाही जाणार. 2 कार्बनच्या अल्कला इथ म्हणतो. 3 कार्बनच्या अल्कला काय म्हणतो? प्रोप. 4 कार्बनच्या अल्कला ब्युटेन, 5 च्या पेंट, 6 ला हेक्स, 7 ला हेप्ट, 8 ला ऑक्ट, 9 ला नोन आणि 10 ला डेक. म्हणजे मेप बीपीएच हो का? मेप बीपीएच होंडा. हे वाक्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सिंपल, एकदम भारी.
आता इथेन मध्ये किती कार्बन आहेत, किती भाऊ काढणार, 2. किती भाऊ काढणार, 2. आता 2 भावांना किती पोरी शिकवलेत मी, 1 2 3, 1 2 3. किती पोरी आहेत प्रत्येक भावाला, 3. हे 2 भाऊ झाले ना. आता इलेक्ट्रॉन मांडायचे, किती सोपे आहेत बघा इलेक्ट्रॉन मांडा. इकडे बघा, हा कार्बनचा डॉट वाला इलेक्ट्रॉन 1 2 3 4. कार्बनचे किती इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शिकवले, कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4. बघा मागचं लेक्चर आहे की नाही, इथं पण 1 2 3 4. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 काढले का बाळांनो, सगळ्यांनी काढले का 4 4. आता इथं बघा हायड्रोजनचा क्रॉसनं दाखवा, हायड्रोजनचा कशाने दाखवा, क्रॉसनं. कळलं का नाही, कळलं सगळ्यांना, झालं का. ह्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता ह्याला फक्त बॉन्ड बनवायचा आहे. काय बॉन्ड बनवायचा आहे, 2 भाऊ आणि इकडे बघा 1 2 3 4, 1 2 3 4. बनवले का भाऊ, बनवले का. आता इथं बघा 3 पोरी काढल्या मी, काढलं का. ह्याला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय म्हणायचं ह्याला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मी बोलतोय भरपूर वेळा, व्हिडिओ आपला रेकॉर्ड होतोय, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, तुम्ही पण बघा, हजार वेळा बघा रिपीट करून, म्हणजे तुम्हाला लॉंग फॉर्म कळतील, आहे की नाही. आता ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, किती कार्बनचा अल्क आहे, 2, म्हणजे C2 करायचं. आणि पहिल्या भावाला किती पोरी, 3. शेवटच्या भावाला किती पोरी, 3. 3 आणि 3 6. झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला, झाला का नाही. आता इकडे बघा कंडेन्स फॉर्म्युला कसा असणार, पहिल्या भावाला 3 पोरी, दुसऱ्या भावाला 3 पोरी. बघा 2 भावांना 3 पोरी काढलं का, ह्याला म्हणायचं CF, कंडेन्स फॉर्म्युला. व्हिडिओ पॉज करून परत एकदा लॉंग फॉर्म ऐका, कंडेन्स फॉर्म्युला. आलं का लक्षात, कंडेन्स फॉर्म्युला काय येते, कळलं का, कसे फॉर्म्युले बनले, मस्तपैकी समजलं का. ओके, सगळ्यात सिंगल बॉन्ड आहे का नाही बघा तुम्हीच, आहे का नाही सिंगल बॉन्ड सगळ्यात. इज दॅट क्लिअर. आता तुम्ही होमवर्क साठी किती कार्बन घेऊ शकता मला सांगा. आता इथं बघा होमवर्क काय घेणार, प्रोपेन. प्रोपेनचा एन ला म्हणणार सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड, आणि प्रोपला काय म्हणणार रे, 3C. जमल का नाही तर सोडवायला, हे सगळ्यांना जमल ना. प्रोपेन नंतर काय सोडवणार घरी गेला की, ब्युटेन. ब्युटेनचा परत सिंगल बॉन्डला काय म्हणणार, SSCB. ब्यूट किती कार्बनचा असतो, 4. परत खाली काय करणार, पेंटेन. बघा युनिक मेथड आहे, तुम्ही युट्यूबला अख्ख्या शोधली तरी तुम्हाला मिळणार नाही, ही ट्रिक मिळणार पण नाही एवढी भारी. परत एन ला काय म्हणणार, SSCB. आणि पेंटला किती कार्बनचा पेंट आहे, 5. सोडवायचं मला का, असं आहे सगळं, सगळे फॉर्म्युला सोडवायचे. आता इथं मी अजून एक एक्झाम्पल बघा देतो. कंडेन्स बघा, प्रोपेनचा असं होईल CH3 CH2 CH3. हा झाला कंडेन्स फॉर्म्युला. काय झाला हा, कंडेन्स फॉर्म्युला. उदाहरण दिलं मी, बघा तुम्ही, पहिल्या भावाला 3 पोरी, शेवटच्या भावाला 3 पोरी, आणि मध्ये किती पण भाव येऊया त्याला किती पोरी द्यायचा, 2 पोरी. हे आपण लास्ट लेक्चरला काल शिकलो होतो, बरोबर की नाही. चला मस्तपैकी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ऑफकोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना क्लास वगैरे लावता येत नाही, ज्यांना कार्बन कंपाऊंड अवघड वाटतो किंवा इतरत्र त्यांना कळलेला नसतो, कन्फ्युजन असतं, या सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि काय करा, शेअर करा. जय हिंद.